महादेव की जय। शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। स्वामी महाराज की जय। बसवेश्वर भगवान की जय। सब संतन की जय। श्री कृष्ण भगवान की जय।
कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरीश्वरेशं वातात्मजं वाणरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। 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 चलो आओ जी पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। ओ राम जी बोला ना लखन जी बोला ना। राम जी को लाल लखन जी को लाला। राम जी बोला ना लखन जी बोला ना। राम जी को लाल लखन जी को लाला। चलो आओ जय हो। चलो आओ जी जय श्री राम। पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन पधारो हरि कीर्तन। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। नमः पार्वती पते हर हर महादेव। मनमत स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। महाराज की जय। सब संतन की जय। परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखात नाव घालणारी परम पवित्र शिवकथा भगवान भोलेनाथाची, जो उमानाथ आहे, दीनानाथ आहे, जो जगाचा बाप आहे, असे असणारे भोलेनाथ यांची कथा आपण श्रवण करत आहात। आज आपल्या कथेचा तिसरा दिवस। 2 दिवस झालं सुंदर अशी कथा आपण श्रवण करतात। जास्तीत जास्त तुम्ही उपस्थिती दाखवताय, खूप चांगली गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही साडी त्या कलरची घालून येत, खूप छान दिसतं। सर्वजण एका रंगाच्या साड्या घालून आल्याच्या नंतर तुमचे द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद। त्याचप्रमाणे ज्यांनी या कथेचं नियोजन केलं असे असणारे सर्वच कुसनूर असतील, कुसनूर गावाकडचे जे मंडळी असतील, सर्वच समस्त गावकरी मंडळी, त्याचबरोबर ज्यांनी आमच्यासोबत संपर्क साधला असे असणारे आमचे आप्पा असतील, आमचे विठ्ठलदादा असतील, जे संभाजीदादा असतील, अगदी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधला म्हणून तुमची आमची भेट या ठिकाणी झाली आहे। त्यांचे सुद्धा मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे। त्याचप्रमाणे या कथेमध्ये तबल्याची साथ जे करतात असे असणारे आमचे माऊली महाराज, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। माझेच गुरु भगिनी असतील, त्या सर्व दिसायला लहान आहेत पण त्यांचा आवाज ते खूप सुंदर, यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद। आमचे माईक शिष्टीमले दादा असतील, थोडा आवाज वाढवा, तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद। सगळ्यांचेच अगदी मनापासून धन्यवाद। सर्वांसाठीच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जरा जोरात वाजवा ना।
जेवलं का? सर्वांचेच मनापासून धन्यवाद. आणि एक महत्वाची सूचना अशी द्यायची आहे की 1 वाजता कथा चालू होणार आहे. तशी तर आजच सुरू करायची, पण तुम्ही लवकर आले नाही, त्याच्यामुळे खूप वेळ बसवावं लागलं. उद्यापासून 1 वाजता कथा चालू होईल आणि 4ला संपेल. उद्याच्याला लवकरात लवकर तुम्ही धर्ममंडपामध्ये येण्याची कृपा करायची. आज तुम्हाला थोडा उशीर झाला, काही हरकत नाही. तुम्हाला माहिती नव्हतं, कारण आपण 5ला कथा संपवली तर पुढे शिवपाठ असते, त्याच्यामुळे उशीर होतो पुढच्या क्रमासाठी. म्हणून उद्यापासून लवकरात लवकर 1 वाजता येऊन बसायचं. असो, सर्वांचेच अगदी मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, भोलेनाथांच्या चरणी नतमस्तक होते, गुरुवरांच्या चरणी नतमस्तक होते आणि कथेला सुरुवात करते. तर पहा, कालच्या सत्रामध्ये आपण काय श्रवण केलं किंवा काय ऐकलं, तुमच्या लक्षात आहे का? आहे का लक्षात? हा, काय ऐकलं बरं आपण काल? भगवान भोलेनाथाची पूजा कशी करायची आपण श्रवण केलं. कळाली का तुम्हाला पूजा कशी करायची ते? भोलेनाथांची पूजा कशी करायची, भोलेनाथांना पाणी कसं अर्पण करायचं हे आपण काल पाहिलं. का परत सांगायचं? समजलं नसेल तर सांगायचं का परत? का कळालं सर्वांना? हां, तर अशीच पूजा काल आपण जशी ऐकली आहे त्याच पद्धतीनं आपण शेवटच्या दिवशी सर्वच जण या ठिकाणी पूजा करणार आहोत. सर्वच जण पूजा केल्याच्या नंतर कितीच मोठा यज्ञ होईल. पण पाणी घालायचं किती? 5 ठिकाणी शिवलिंगावरती. पाणी घातल्याच्या नंतर पाणी घालत असताना मुखामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप मुखामध्ये असला पाहिजे. पण श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणण्यासाठी आपले 32च्या 32 हजार असावं लागतात दात. बरं, जर त्यातला एक जरी रिटायर्ड असला तर ते जमत नाही, मग चुकतो उच्चार. म्हणून याच्यासाठी सरळ आणि साधा सोपा मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा कधी पाणी घालत असताना. मग काय काय अर्पण करायचं मी तुम्हाला काल सांगितलं. भगवान भोलेनाथाला फुलं अर्पण करायचे. फक्त केतकीचं फुल अर्पण भगवान परमात्म्याला करायचं नाही. ते का करायचं नाही ती कथा आता पुढे येणारच आहे. तर अशा पद्धतीनं पूजा करायची, पण ती पूजा करत असताना अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. शुद्ध भावानं आपण भगवान भोलेनाथाची पूजा करायची. आणि एक आपण मंदिरामध्ये पाय पडायला गेल्याच्या नंतर पाय पडतो, भोलेनाथाची पूजा करतो आणि पाय पडून झाल्याच्या नंतर आपण बाहेर येतो ना, त्यावेळेस तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा मारतात. मी आज बसले होते आतमध्ये तर पाहिलं होतं, मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारतात. पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही, महादेवाला कधीच पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही. का तर ते निर्माल्य जर आपल्याकडून ओलांडलं गेलं तर आपलं पुण्याची क्षय होतो. म्हणून मंदिराला किंवा महादेवाच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारायची नाही. 2-3 जण पाहिले मी पूर्ण प्रदक्षिणा मारताना, तसं करायचं नाही. कारण जसं शिवमहापुराणामध्ये सांगितलंय पूर्ण प्रदक्षिणा शिवजींना कधीच मारायची नाही. बाकी देव जे आहेत त्यांना आपण पूर्ण प्रदक्षिणा मारली तरी चालते, पण आपण इथं घाली लोटांगण पण घेत नाही. का? पूर्ण प्रदक्षिणा शिवजींना जमत नाही. अर्धीच प्रदक्षिणा मारायची, पूर्ण मारायची नाही, एवढं लक्षात ठेवा. असो, आता पुढे पूजा कशी करावी ही सूतजींनी शौनकादी महामुनींना पूजा कशी करावी वर्णन करून सांगितलं. सर्वांना कळाली पूजा नेमकी करायची कशी, सर्वांना कळाली. मग त्याच्यानंतर सांगितलं की जे शिवजींचे भक्त आहेत त्यांनी भस्म धारण करावा व गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करावी असं सांगितलं. मग सूतजींना शौनकादी महामुनी म्हणतात, बरं या महत्व सांगा आम्हाला, या भस्माचं महत्व काय, रुद्राक्षाचं महत्व काय, बेलाचं महत्व काय, का वाहतात बेल, असं आम्हाला वर्णन करून सांगा की भगवान भोलेनाथांना रुद्राक्ष का आवडतो.
असं म्हणल्याच्या नंतर सुतजी सांगतात, हे पहा, भगवान भोलेनाथांना भस्म फार आवडतो. का तर भस्म म्हणजे काय? नष्ट करणे, भस्म करून टाकणे, जाळणे, त्याला भस्म म्हणतात. आणि भगवान भोलेनाथ काय करतात? तो प्रलय करतात, या संसाराला जाळून टाकतात. म्हणून त्यांना भस्म फार आवडतो. म्हणून भस्म भगवान भोलेनाथाला प्रिय आहे. म्हणून आपण जे शिवजींचे भक्त आहेत त्यांनी भस्म धारण केला पाहिजे. शिव महापुराणमध्ये सांगितलं, जो कोणी भस्म लावत नाही त्याच्या घरी जेवू पण नाही किंवा त्याचं तोंड पण पाहू नये, म्हणून भस्म लावला पाहिजे असं शिव महापुराणामध्ये सांगितलं. मग भस्म लावायचा तो भगवान भोलेनाथाला फार प्रिय आहे. म्हणून भगवान भोलेनाथ सर्व अंगाला भस्म लावतात, काहीच जागा रिकामी ठेवत नाहीत, सर्व अंगाला भस्म लावतात. म्हणून त्यांना भस्म प्रिय आहे. जो कोणी भस्म धारण करतो त्याला सुख, शांती, समृद्धी, समाधान हे सर्व काही त्याला प्राप्त होतं. म्हणून भस्म लावला पाहिजे. पण एक गोष्ट सांगू का? जो कोणी शिवजींची भक्ती करतो, जो कोणी शिवजींची भक्ती करतो ना, त्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. कोणकोणत्या? तर लक्ष द्या बरं. 4 गोष्टी प्राप्त होतात. एक म्हणजे त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जाते. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होतं. तिसरी गोष्ट, त्याच्या जीवनातलं दुःख नाहीसं होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याला शत्रूपासून एखादा काही त्रास असेल तर तो त्रास नाहीसा होतो. अशी शिवजींची पूजा केल्याच्या नंतर या 4 गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात. कसं काय? तर पहा, पहिली गोष्ट, शिवजींची जो आराधना करतो त्याला शत्रू कधीच पीडा देत नाही. का? तर शिवजी त्याचं स्वतः रक्षण करतो. ग्रंथात पुढे येणारच आहेत कथा की शिवजींनी स्वतःच्या भक्ताचं रक्षण करण्याकरिता स्वतः उभा राहतात. ते शत्रूला भक्तापर्यंत येऊन देत नाही. तर बाणासूर माहिती का तुम्हाला? त्याला मारण्याकरिता कोण आलं होतं? भगवान विष्णूचं त्यांचं युद्ध होणार होतं. पण भगवान भोलेनाथांनी वचन दिलं, मी तुझं रक्षण करण, म्हणून तिथपर्यंत काही येऊन दिलं नाही. म्हणून भगवान भोलेनाथ आपल्या शत्रूला आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत, ते आपलं रक्षण करतात. पहिली गोष्ट, जो कोणी शिवजींची पूजा करतो त्यांना ते प्राप्त होतं. दुसरी गोष्ट असं, आपल्याला दुःख होत नाही, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख असतं. सर्वांना दुःख आहे. पण हे दुःख निवारण्याकरिता आपण कोणाकडे जातो? काहीतरी पूजा करतो, कोणाला तरी विचारतो सुख आम्हाला कसं मिळेल याची विचारपूस करतो. पण सुख सहजासहजी कोणाला मिळत नाही. कारण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. सुखी कोणीच नाही, सर्वच जण दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखी कोणी नाही. पण सुखी जर व्हायचं असेल जीवनामध्ये तर भगवान भोलेनाथाची पूजा करावी. का? कसं काय दुःख हरण करतात ते? कारण त्यांचं नाव काय आहे? शंकर. शंकर हे भगवान भोलेनाथाचं एक नाव आहे. तर पहा, शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करून देणारा. मी पहिल्या दिवशी पण हेच सांगितलं होतं. म्हणजे सुख करून देतो आणि दुःख घालवतो असा असणारा भोलानाथ. त्याची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. देणार आहे असा भगवान भोलेनाथ. त्याची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला सुख प्राप्त होतं. शत्रूपासून जी पीडा होती ती होणार नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये रोगच येणार नाही. कारण भगवान भोलेनाथ हे रोगाला घालवणारे आहेत. कारण ते विष प्राशन करणारे. आता पहा, कोणताही रोग झाल्याच्या नंतर माणसाला मरण्याची भीती असते, कोणताही आजार झाला तर. पण विषापेक्षा मोठा काय आहे का? रोगातून तरी माणूस एकदा तरी
गोळा औषध खाल्लं तर माणूस परत बरा होऊ शकतो, पण विष पिल्याच्या नंतर माणूस मरून जाईल ना. मग रोग झाल्याच्या नंतर मरण्याची भीती असते. पण जे माणसाला मारतं असं असणारे जे विष आहे ते विष प्राशन करणारे भोलेनाथ आहे. मग त्याची भक्ती आपण केल्याच्या नंतर आपल्याला काही रोग होईल का? नाही, काहीच रोग होणार नाही, निरोगी राहू आपण. आणि चौथी गोष्ट अशी आहे, भगवान भोलेनाथांची जो कोणी पूजा करतो त्याच्या जीवनात दरिद्र तर राहत नाही, तो माणूस श्रीमंत होऊन जातो, श्रीमंत होतो. पहा कस काय श्रीमंत. आता एक गंमत अशी आहे, भगवान श्री विष्णूंचे जे भक्त आहेत ना ते गरीब आहेत. भगवान विष्णूंचे जे भक्त आहेत ते गरीब आहेत आणि भोलेनाथांचे जे भक्त आहेत ते कसे आहेत? श्रीमंत आहेत. पटवून देते तुम्हाला, लक्ष द्या. पहा भगवान भोलेनाथांचा भक्त आहे. पहा धन कोणाचं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. कोणाचे? कुबेराचं. सगळं धन, धनाचा राजा कोण आहे? कुबेर. हा कुबेर कोणाचा भक्त होता माहितीये? तर कुबेर हा भगवान भोलेनाथांचा भक्त होता. तो शिवजींची भक्ती करत होता आणि शिवजींची भक्ती करत असल्यानं शिवजीनं त्याला वरदान दिलं की तू धनाचा राजा होशील. म्हणून तो धनाचा राजा झाला. कोण? कुबेर. दुसरी गोष्ट, रावण. रावण हा कोणाचा भक्त होता? कोणाची सेवा करायचा? हा भगवान भोलेनाथाची सेवा करायची. मग हा जो रावण आहे, हा रावण सुद्धा भगवान भोलेनाथाचा भक्त आहे. श्रीमंत किती आहे रावण. आपण त्याच दिवशी पाहिली रावणाची किती श्रीमंती आहे. एवढा श्रीमंत रावण. मग भगवान भोलेनाथांचे जे भक्त आहेत ना ते श्रीमंत आहेत आणि भगवान श्री विष्णूंचे भक्त गरीब आहेत. सुदामा हा कोणाचा भक्त आहे? भगवान विष्णूंचा गरीब आहे. शबरी माता भगवान विष्णूंची भक्त आहे, गरीब आहे. पण बघा ना, ज्या देवाचे जे भक्त आहेत ते देवाच्या चरणापाशी लक्ष्मी आहे. लक्ष्मी पाय दाबते, पण भक्त कसे आहेत? गरीब आहेत. गंमत आहे की नाही? आणि भगवान भोलेनाथ कुठे राहतात? कुठे राहतात? अय कुसनूर, काय तर बोला. कुठे राहतात? स्मशानामध्ये राहतात. स्मशानामध्ये राहतात. गळ्यामध्ये किती दागिने घालतात? काहीच नाही. गळ्यामध्ये काहीच घालत नाही. पण त्याचे भक्त कसे आहेत? श्रीमंत आहे. जो कोणी भक्ती करतो ना शिवजींची, त्याच्या जीवनात दरिद्रता येत नाही. कारण भोलेनाथ त्यांच्या भक्ताला दरिद्र ठेवतच नाही. म्हणून घरी गेल्या गेल्या देवघरातले सगळे देव बाहेर नाही काढायचे बरं. आता सगळे देव बाहेर काढतात. मग असे हे भोलेनाथ आहेत की त्यांची भक्ती केल्याच्या नंतर या 4 गोष्टी मनुष्याला प्राप्त होतात. मग त्या भोलेनाथांना भस्म फार प्रिय आहे. तो भस्म आपण धारण केला पाहिजे, लावला पाहिजे. मग तो भस्म कसा लावावा, कुठे लावावा, असं नियम शिवमहापुराणामध्ये सांगितलंय. पहा, भस्म हा आपल्या शरीरावरती 32 ठिकाणी लावायचं. किती? 32 ठिकाणी लावायचं. तर 32 ठिकाणी म्हणजे कुठे कुठे लावायचा? मस्तकावर लावायचा. त्याच्यानंतर दोन्ही नाकपुड्याला लावायचा. म्हणजे भस्मही लावून होतंय, नाकही पुसून होतंय. ज्यांना सर्दी झाली त्यांनी 4 टाइम लावायचा. दोन्ही नाकपुड्याला लावायचं. त्याच्यानंतर दोन्ही हाताला लावायचा, दोन्ही मनगटाला लावायचा, दोन्ही कोपऱ्याला सुद्धा लावायचा, पार्श्व भागावरती लावायचा, हृदयावरती लावायचा, नाभीवर लावायचा, मांडीवर लावायचा, गुडघ्यावरती लावायचा, दोन्ही पायांवरती लावायचा. असे 32 ठिकाणी मनुष्याने तो भस्म लावला पाहिजे. आता काही तुम्ही लावणार नाही, तुम्हाला इथंच लावायचा कंटाळा येतो, ते सगळे अंगाला कधी लावणार आहे ना? ऐकून ठेवा, जरी 32 ठिकाणी लावायचं म्हणलं तर दररोज 1 किलो भस्म लागेल. पण ऐका, फक्त लावणार तर कोणी नाही. मग असा 32 ठिकाणी हा भस्म लावायचा. 32 ठिकाणी का लावायचं? तर 32 ठिकाणी 32 देवता जे आहेत ते वास्तव्य असतं त्यांचं, त्या ठिकाणी ते राहतात. म्हणून 32 ठिकाणं आपण ते भस्म लावायचा. हा कोणकोणते देवता राहतात?
तर अग्नी, जल, पृथ्वी, वायू, 10 दिशा, 10 दिक्पाल आणि 8 वसू, एकूण किती झाले? 32. त्याच्यामुळे 32 ठिकाणी हा भस्म लावायचा आणि 32 ठिकाणी भस्म लावल्याच्या नंतर तो भस्म कसा लावायचा? तर त्रिपुंड लावायचा, 3 रेषा अशा ओढायच्या. तिन्ही 32 ठिकाणी असंच लावायचं, 3 रेषा हा लावल्या पाहिजे. त्याच्यानंतर भस्म धारण करायचा. भस्म लावल्याच्या नंतर दुसरी गोष्ट, जो कोणी शिवजींचा भक्त आहे त्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करायची. तर विष्णूचे भक्त जे आहेत ते तुळशीची माळ धारण करतात. जरी ते तुळशीची माळ धारण करत असले तरी त्यांच्या माळीमध्ये एक मणी असतो, पहा, रुद्राक्षाचा, तो गुरुमणी असतो. जे शिवजी हे गुरु आहेत सर्वांचे, पुढे येईलच तो विषय. मग जो कोणी शिवजींचा भक्त आहे त्यांनी रुद्राक्षाची माळ धारण करायची. मग रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना का आवडतो? त्याचं कारण असं आहे, भगवान भोलेनाथ समाधीमध्ये बसले होते आणि समाधीमध्ये बसल्याच्या नंतर समाधीतून जागे झाले. कालांतराने जागे झाल्याच्या नंतर आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून बाहेर आले. समाधी सुद्धा माणसाला आनंद देते. समाधी आणि सुषुप्ती या दोघी बहिणी आहेत. सुषुप्ती म्हणजे काय? झोप. समाधी ही ज्ञानाची झोप आहे आणि सुषुप्ती ही अज्ञानाची झोप आहे. आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला आनंद होतो की नाही? सुख भेटतो. झोपेतून उठला म्हणतो वा किती सुखाने झोपलो होतो, एखाद्याने डिस्टर्ब केल्याच्या नंतर. झोपेमध्ये आपल्याला सुख वाटतं, सुख मिळतं, पण ती अज्ञानाची झोप असते. पण ही जी आहे समाधी ही ज्ञानाची आहे. मग भोलेनाथ समाधीमध्ये होते, पण कालांतराने समाधीतून जागे झाल्याच्या नंतर आनंद अश्रू बाहेर आले आणि तेच अश्रू जमिनीवरती पडले. जमिनीवरती पडल्याच्या नंतर त्या अश्रूमधनं एक वृक्ष तयार झाला. वृक्ष तयार झाला आणि त्याच वृक्षाला फळ यायला लागले आणि त्या फळामध्ये रुद्राक्ष निघायला लागले. मग असं हे रुद्राक्षाचं झाड आहे. भगवान भोलेनाथांच्या अश्रूपासून जे वृक्ष निर्माण झालं ते वृक्ष म्हणजे रुद्राक्षाचं वृक्ष आहे. रुद्र म्हणजे भगवान भोलेनाथ, अक्ष म्हणजे डोळे. भगवान भोलेनाथांच्या डोळ्याला पाण्यातून निर्माण झालेला वृक्ष म्हणजे रुद्राक्ष. म्हणून हे भगवान भोलेनाथांना फार प्रिय आहे. मग हे रुद्राक्ष भगवान भोलेनाथांना आवडतं. मग हे रुद्राक्ष आपण कसं धारण करावं, कुठे कुठे धारण करावे, किती धारण करावे, याचं गणित महापुराणामध्ये सांगितलं. पहा, रुद्राक्ष हे 4 प्रकारचे असतात. 4 प्रकारचे पाहायला मिळतात. कोणकोणता असतो? काळा, पांढरा, लाल आणि पिवळा. हे 4 प्रकारचे 4 रुद्राक्ष असतात. पहा, आता हे 4 जे रुद्राक्ष जे आहेत ना, ते रुद्राक्ष कसे धारण करायचे व कोणी धारण करायचे हे सांगितलं. पांढरा जो रुद्राक्ष आहे तो ब्राह्मणांनी धारण करावा. त्याच्यानंतर जो लाल रुद्राक्ष आहे तो क्षत्रियानं धारण करायचा. जो पिवळा रुद्राक्ष आहे तो वैश्याने आणि जो काळा रुद्राक्ष आहे तो शूद्राने धारण करायचा. पण जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे लाल रुद्राक्ष. पांढरा जास्तीत जास्त बघायला मिळत नाही. अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करायचे. पण हे कसे धारण करायचे आणि किती धारण करायचे ते सांगितलं. पहा, संपूर्ण शरीरावरती 1100 रुद्राक्ष धारण करायचे. किती? 1100 रुद्राक्ष धारण करायचे. बरं, कुठं कुठं धारण करायचे तर ते सांगितलं. पहा, 550 रुद्राक्ष याचा मुकुट बनवून डोक्यामध्ये घालायचा, मुकुट बनवायचा. आता आपण पाहतो, पहा, कुंभमेळ्यामध्ये अनेक ऋषीमुनी येतात कुंभमेळ्यात, तर ते ऋषीमुनी खूप सारे रुद्राक्ष ते धारण करतात. पण ज्यांनी शिव महापुराण ऐकलं नाही ना ते म्हणतात येडे, ते किती घालतात ते वज असं म्हणतात. पण ज्यांनी शिव महापुराण ऐकलं ना त्यांना कळतं अरे एवढं रुद्राक्ष धारण करायचं असतं. मग 550 रुद्राक्षांचा मुकुट तयार करून तो डोक्यात घालायचा. त्याच्यानंतर 360
रुद्राक्ष हे गळ्यात घालायचे. गळ्यात घालायचे 3 माळा बनवायच्या त्याच्या आणि ते गळ्यात घालायचे. त्याच्यानंतर 3 शेंडीला बांधायचे. 3 शेंडीला बांधायचे. त्यानंतर दोन्ही कानात 6 रुद्राक्ष घालायचे. तुम्ही घालणार नाहीत, फक्त ऐकून घ्या. 6 रुद्राक्ष दोन्ही कानात घालायचे. त्याच्यानंतर 101 रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घालायची. तर 101 रुद्राक्षाची का सांगितली? 108 मण्यांची असते ना. पण ज्यांनी 1100 रुद्राक्ष शरीरावरती धारण केलेत त्यांनी 101 रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घातली तर चालेल. पण ज्यांनी 1100 रुद्राक्ष धारण केले नाहीत त्यांनी 108 मण्यांची माळ गळ्यामध्ये घालायची. मग 101 मण्यांची माळ गळ्यामध्ये घालायची. त्याच्यानंतर कोपर, मनगट, दंड याच्यामध्ये 11 असे रुद्राक्ष धारण करायचे. त्याच्यानंतर गळ्यात एक जानवं तयार करायचं आणि त्याच्यानंतर 3 रुद्राक्षाचं आणि 5 रुद्राक्ष कमरेला बांधायचे. तुमच्या लक्षात नसेल राहिलं कुठे किती घालायचे ते, पण साधन सोपं. झोपू नका, थोडंच ऐकायचं. हे सांगावं लागतं कारण ग्रंथामध्ये आलंय म्हणून सांगते तुम्हाला. आता म्हणतात काय सांगायला लागलं तर झोप यायला लागली आम्हाला. पण रुद्राक्ष कसे घालायचे तरी कळलं पाहिजे ना. नाही तुम्हाला एवढे रुद्राक्ष घालायचे नका घालू, पण 108 रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घालत जा. मग असे रुद्राक्ष सांगितले. आता हे रुद्राक्ष 14 मुखी रुद्राक्ष असतात. कोणी 1 मुखी रुद्राक्षाची माळ घालतं, कोण 2 मुखी, कोण 3 मुखी. तसं हे 14 मुखी रुद्राक्ष असतात. मग हे रुद्राक्ष ज्यांनी जेवढे मुखी धारण केले त्यांनी तो मंत्र जप करायचा. ते मंत्र या ठिकाणी सांगितलंय. ज्यांनी 1 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे ना त्यांनी ओम नमः या मंत्राचा जप करावा. ज्यांनी 1 मुखी रुद्राक्ष धारण केला. जो 1 मुखी रुद्राक्ष आहे तो भगवान भोलेनाथांचं स्वरूप मानलं जातं. जे 2 मुखी रुद्राक्ष आहे त्याला शिव आणि पार्वती हे असं समजून तो घातला जातो. अशा प्रकारे 14 मुखी रुद्राक्ष आहेत. मग ज्यांनी 1 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम नमः या मंत्राचा जप करायचा. ज्यांनी 2 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर 3 मुखी रुद्राक्ष ज्यांनी धारण केला आहे त्यांनी ओम क्लीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 4 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा. ज्यांनी 5 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 6 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करायचा. त्याच्यानंतर ज्यांनी 7 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम हुम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 8 मुखी रुद्राक्ष धारण केलेला आहे त्यांनी ओम रूम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 9 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 10 मुखी रुद्राक्ष धारण केला आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 11 मुखी रुद्राक्ष धारण केलेला आहे त्यांनी ओम ह्रीम हुम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ज्यांनी 12 मुखी रुद्राक्ष धारण केलेला आहे त्यांनी ओम क्रोम क्षोम रोम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर 13 मुखी रुद्राक्ष ज्यांनी धारण केलेला आहे त्यांनी ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ज्यांनी 14 मुखी रुद्राक्ष धारण केलेला आहे त्यांनी ओम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता तुमच्या लक्षात तर यातलं काहीच राहिलं नाही हे मला 100% कळाले. सांगायच्या वेळेस तुम्ही जमळे देत होता. आता काय तुम्हाला ऐकायचं तर असते पण जास्त तत्वज्ञान पण नकोय कारण तुमच्या चेहऱ्यावरूनच कळालंय. सगळ्या लगेच मांड्या मोडल्यात, लगेच जांभळे द्यायला लागल्या. असं नाही लक्षात राहिलं नसू द्या पण ऐकले कानावून तरी गेले तेवढंच बास झालं आपल्याला. पण ज्यांना कोणाला मंत्र हवा असेल, ज्यांनी कोणताही मुख असो, कोणतं 5 मुखी असेल, 4 मुखी असेल धारण केला असेल, लक्षात नसेल तर माझ्याकडे मी तुम्हाला सांगेन.
लक्षात नसेल राहिला तर. मग अशा प्रकारे रुद्राक्ष मनुष्यानं धारण करायचे आणि असा जप करायचा. अशा प्रकारे सूतजी शौनकादी महामुनींना सांगत होते की शिवजींची पूजा कशी करायची आणि शिवजींना जे आवडतंय, काय भस्म आवडतं, भगवान भोलेनाथांना रुद्राक्ष आवडतात, ते किती धारण करायचे, कुठे धारण करायचे हे सुद्धा सांगितलं. पण त्याच्यानंतर या ठिकाणी विद्येश्वर संहिता जी आहे ती पूर्ण झाली. विद्येश्वर संहिता पूर्ण झाली, दुसऱ्या संहितेला सुरुवात झाली. आता ही जी दुसरी संहिता आहे, या संहितेमध्ये भगवान भोलेनाथ सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, कुणी केली, हे सर्व काही या कथेमध्ये, या संहितेमध्ये सांगितलेलं आहे. तर पहा, लक्ष द्या. एकदा सर्वांनी हात वरती घ्या बरं. नम पार्वती पते हर हर महादेव नम पार्वती पते हर हर. जरा उंच करा. नम पार्वती पते हर हर महादेव करा हात. हर हर म्हणजे काय, माझं जे दुःख आहे सुख ते हरण कर देवा, असं त्याला म्हणायचं असतं. म्हणून असे पूर्ण हात उंच करायचे. काय असेच करतात, असे करायचे पूर्ण हात. मग रुद्राक्षाचा महिमा सांगितला. त्याच्यानंतर पूजा कशी करायची हे सूतजींनी शौनकादी महामुनींना सांगितलं. आणि मग सूतजी आहेत त्यांना शौनकादी महामुनींनी प्रश्न केला. आता जरा फ्रेश, जरा चेहरे ठेवा, ताट बसा, नीट बसा थोडंसं. आता लक्ष द्या. आता काही तुम्हाला झोप येईल असं काही सांगणार नाही. लक्ष द्या इकडे पहा. मग हे जे शौनकादी महामुनी आहेत सूतजींना प्रश्न करतात. सूतजी, आता हे भोलेनाथांची पूजा कशी करायची हे आम्हाला कळालं, त्यांना काय काय आवडतं हे सुद्धा आम्हाला कळालं, पण आता आम्हाला असं कळालं की हे भगवान भोलेनाथ हे जगाचे बाप आहेत. ह्यांनी जग निर्माण केलंय, सृष्टी त्यांनी निर्माण केली आहे. ते अनादि आहे, ते आदि आहे, त्यांचा अंत कधी लागत नाही. जे सत्य स्वरूप आहे अशा भगवान भोलेनाथांची कथा आम्हाला सांगा. मग त्यावेळेस सूतजी म्हणतात, तुम्ही किती चांगला प्रश्न विचारला आहे. असाच एकदा प्रश्न नारदजींनी ब्रह्मदेवांना विचारला होता की जे अनादि आहेत, जे सत्य स्वरूप आहेत, त्या भगवान भोलेनाथाची कथा सांगा. कसे आहेत भगवान भोलेनाथ? सत्य आहेत, सुंदर आहेत. एक सुंदर भजन आहे पहा. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन ज्योत उजागर है. सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम
सुंदर अशा टाळ्या वाजवा जरा ताईंसाठी. आवडल्यावर टाळ्या वाजवता जरा. आवडलं का तुम्हाला? हां, असं सुंदर दिसायला लहान आहे पण आवाज खूप गोड आहे ताईचा. भगवान भोलेनाथ हे सत्य स्वरूप आहे. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदर. भगवान भोलेनाथ हे सत्य आहे. ते या जगाचा प्रलय करणारे आहेत, तेच उत्पत्ती करणारे आहेत, ते स्थिती करणारे आहेत. असे हे भोलेनाथ आहेत. ते आदिनाथ आहेत. आदिनाथ आहेत. सर्वांचे नाथ ते आहेत. जेवढे काही संप्रदाय आहेत, वारकरी संप्रदाय असू द्या, शैव संप्रदाय असू द्या किंवा नाथ संप्रदाय असू द्या, या सगळ्या संप्रदायांचे नाथ कोण आहेत? भोलेनाथ आहेत. म्हणून म्हणतात पा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. सर्वांचे गुरु आदी हे कोण आहेत? भगवान भोलेनाथ आहेत. मग आधी असणारे हे भोलेनाथ की ज्यांनी या सृष्टीची उत्पत्ती केली आहे. मग सर्व सृष्टीची उत्पत्ती कोणी केलेली आहे? भगवान भोलेनाथांनी केलेली आहे. आता काही इथं बसलेल्या महिला मंडळ म्हणत असतील, पुरुष मंडळ म्हणत असतील, ताई आम्ही भागवत ऐकायला लागल्याच्या नंतर भागवतामध्ये सांगतात सृष्टीची उत्पत्ती तर भगवान श्री विष्णूंनी केली, असं काही म्हणत असतील ज्यांनी भागवत ऐकले. ते शिव महापुराण सांगायला लागल्याच्या नंतर म्हणतात सृष्टीची उत्पत्ती ही भगवान भोलेनाथांनी केली. नेमकं आम्ही समजायचं काय, कुणी नेमकी उत्पत्ती केली असा प्रश्न पडत असेल का नाही? असं वाटत असेल तुम्हाला. पण ऐका, हे दोघं वेगळे नाहीच आहेत. मुळात हे एकच आहे. फक्त ज्याला त्याला ज्या त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे, शिव असो किंवा विष्णू असो, दोन्ही सुद्धा एक आहे. त्यांच्यामध्ये भेद करू नये. हरि हर भेद, 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 हरि बोल हरि हर भेद, हरि हर भेद.
नाही नका करूवर. हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही, त्यांच्यात भेद नाही. मग आपण वाद करण्यात काय तथ्य आहे का? नाही तर आपलंच चलतंय. नाही आम्ही शिवजींचेच, विष्णूंचं नाव अजिबात घ्यायचं नाही. आम्ही विष्णूंचेच भक्त, शिवजींचं अजिबात नाव घ्यायचं नाही. असं वाद करण्यात काहीच अर्थ नाही. ते दोन्ही एक आहे, फक्त त्यांनी शरीर वेगवेगळे धारण केले, वेगवेगळे शरीर त्यांनी धारण केलेले आहेत आणि जगासाठी त्यांना त्या त्या ठिकाणी ते महत्त्व दिलं जातं. त्या ठिकाणी त्यांना ते नाव प्राप्त होतं. शरीर त्यांनी वेगळं धारण केलेलं. आता पहा, लक्ष द्या. ताई तुमचं नाव काय आहे सांगा बरं. हां सांगा. हां धनश्री. हां ताईंचं नाव धनश्री. आता पहा ताई, तुम्ही तुमच्या मुलाच्या कोण झाल्या? आई झाल्या. तुम्ही तुमच्या पतींच्या कोण झाल्या? पत्नी झाल्या. तुमच्या सासूच्या तुम्ही कोण झाल्या? सूनबाई. जर तुम्हाला जर सून आली असली तरी सुनीच्या तुम्ही कोण होणार? सासू होणार आहे की नाही? तुम्ही तुमच्या भावाच्या मुलाची कोण झाल्या? आत्या झाल्या. बरोबर की नाही? आता पहा, तुमचे एवढे नाते झाले. आता तुम्ही काय 7-8 आहेत का धनश्रीताई? धनश्रीताई 7-8 आहेत का? नाही, एकच आहे. पण त्यांना सगळेजण काही ना काही म्हणतात. जसं की पहा, त्यांना त्यांची सूनबाई सासूबाई म्हणेल, त्यांचा मुलगा आई म्हणतो, त्यांचे पती त्यांना त्यांचे अहो काहीतरी असं म्हणत असतील. म्हणजे ते एकच आहेत, पण त्यांना नाव कसे वेगवेगळे, जो तो त्यांना त्या त्या ठिकाणी ते महत्त्व दिलं जातं. जसं की त्या एकच आहेत, त्या एक आहेत, तरी त्यांना वेगवेगळे नाव दिले जातात, त्यांना वेगवेगळं महत्त्व दिलं जातं. आता कोणी त्यांना आत्या म्हणतं, कोण मावशी म्हणतं, कोण मामी म्हणतं, आहे की नाही? मग तुम्ही वेगवेगळ्या नाही, एकच आहात. मग अगदी तसंच देव वेगळे कुणीच नाही, एकच आहेत, तत्व मात्र एक आहेत. फक्त त्यांनी रूप आणि नाव काय केलंय? वेगवेगळं धारण केलं. कशासाठी? भक्तांकरिता तसं केलेलं आहे. मग आपण त्यांच्यामध्ये भेद मानून काय उपयोग आहे? काय होणार आहे? काय भलं काय आहे? तर मुळात आपल्याला सांगितलं, जे सांगितलं ते करायचं. काय सांगितलंय? नाव घ्यायचं. जो देव आपल्याला आवडतोय ना, तसं नाव घ्यायचं आपण. मग त्याचं नाव घेतल्याच्या नंतर मग दुसरं काय पाहिजे आपल्याला? ते वेगळे नाही, तत्व एकच आहे. शिवजी काय करतात? रामजींचं भजन करतात आणि रामजी भगवान शिवजींची पूजा करतात. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव.
रामोजी सदाशिव. राम भजन राम या मंत्राचा जप भगवान भोलेनाथ करतात. रामांचं भजन भोलेनाथ करतात. मग ते त्यांचं भजन करतात म्हणले आपल्याला भेद करण्यात करून काय उपयोग? आपण नाही केलं पाहिजे भेद. ते एकमेकाला मानतात, आपण भेद करू नये. म्हणून ते दोन्ही एकच आहेत. फक्त काय शरीर वेगवेगळे, तत्व मात्र कसं आहे एकच आहे. आता अजून समजून सांगण्यासाठी एक परत उदाहरण तुम्हाला पटवून देते, इकडे लक्ष द्या. आता पहा, सोनं आहे. सोनं सोनं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला जरा लवकर लक्षात येईल, कारण तुम्हाला सोनं फार प्रिय असतं महिला मंडळांना. तर पहा, सोनं जे आहे, आता ते सोनं जर बोटामध्ये घातल्यावर त्याचं काय, त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? अंगठी म्हणतो. तेच सोनं जर गळ्यात घातलं तर त्याला काय म्हणतो? नेकलेस म्हणतो. तेच सोनं कानात घातलं तर झुंबर म्हणतो. तेच सोनं जर हातात घातलं तर काय म्हणतो? बांगड्या म्हणतो. सोनं मात्र तेच आहे, पण जिथे आता हातात घातल्याच्या नंतर अंगठी, गळ्यात घातल्याच्या नंतर नेकलेस, कानात घातल्याच्या नंतर झुंबर म्हणतो, हातात घातल्याच्या नंतर बांगड्या म्हणतो, नाकात घातल्याच्या नंतर नथ म्हणतो. पण त्याच्यामध्ये असणारं सोनं कसं आहे? एकच आहे, फक्त त्याचे आकार बदलले जातात, आहे की नाही? सोनाराच्या दुकानात गेल्याच्या नंतर ते सोनार बघत नाही अंगठी आहे का, त्याचा आकार कसा आहे, असं नाही. ते फक्त सोनं पाहत, सोन्याला मोफत असतो तो सोनार. अगदी तसंच सोनं कसं आहे, त्याचे आकार वेगवेगळे आहेत. ज्या त्या अवयवावर घातल्याच्या नंतर त्या दागिन्याला वेगवेगळं नाव प्राप्त होतं. अगदी त्याचप्रमाणे तत्व एक आहे, पण त्यांनी रूप मात्र कसे घेतलेले आहेत? वेगवेगळे घेतले आहेत. कळतंय ना तुम्हाला? अजून सोपं सांगू का? समजतंय का? मागच्या महिला मंडळ झोपले तर नाही ना? समजतंय का? पुरुष मंडळ, हा, पुरुष मंडळानं फार कोपऱ्यात घातलंय महिला मंडळाने. समजतंय ना सर्वांना? मग पहा, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण कधी भेद नाही करायचा. त्यांच्यामध्ये भेद करून उगाच आपल्या डोक्यावर पाप कशाला वाढून घेता? भेद करू नये त्यांच्यात. तुम्हाला जो देव आवडेल त्याची भक्ती तुम्ही निश्चित करा, पण दुसऱ्या देवाची भेद करू नका. दक्षानं देवामध्ये भेद मानला म्हणून दक्षाचा विनाश झाला. पुढे कथा येणारच आहे उद्या. म्हणून भेद करायचं नाही. भेद केल्याच्या नंतर आपला नाश होण्याची शक्यता असते. म्हणून भेद करायचा नाही. हरी आणि हर हे दोन्ही कसे आहेत? एकच आहेत. मग सांगतात की सृष्टीची उत्पत्ती भगवान भोलेनाथांनी केली. तेच उत्पत्ती करतात, तेच लय करतात, तेच प्रलय करतात, तेच स्थिती करतात, असे असणारे भोलानाथ आहे. मग सूत जी आहेत ते म्हणतात, असाच प्रश्न विचारला होता नारदजींनी ब्रह्मदेवाला. कसा? की शिवजी हे अनादी आहेत, त्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली, त्यांची कथा सांगा. मग हे शौनकादी महामुनी काय म्हणतात? नारदजींनी असा प्रश्न ब्रह्मदेवांना का विचारला व त्यांना शिवकथा का ऐकावी लागली? प्रश्न कळाला का तुम्हाला? शौनकादी महामुनी सूतजींना म्हणतात, सूतजी, नारदजींनी ब्रह्मदेवाला प्रश्न का विचारला, कारण काय होतं व त्यांनी शिवकथा का ऐकली? असं विचारल्याच्या नंतर मग सूतजी म्हणतात, ठीक आहे, मी तुम्हाला ती कथा सांगतो की नारदजींनी शिवकथा का ऐकली. ब्रह्मदेवानं ती कथा सांगतो, ऐका म्हणे. मग सूतजी शौनकादी महामुनींना नारदजींची कथा सांगतात की शिवकथा नारदजींना का ऐकावी लागली. त्याचं कारण असे, पहा, लक्ष द्या. नारदजींना एक वेळेस तपश्चर्या करण्याची इच्छा झाली. तप करू वाटलं नारदजींना. मग तप करण्याकरिता नारदजी फिरू लागले, आपण कुठेतरी तपश्चर्या करू. मग कुठे करायची म्हणून फिरत होते. फिरत फिरत एका वनामध्ये नारदजी आले. नारदजी एका वनात आले. हिमालयाच्या पर्वताखाली एक वन होतं. तिथं जवळ होतं, सुंदर अशी नदी होती, सुंदर असं पाणी जुळजुळ वाहत होतं, सुंदर अशा चिमणींचा चिवचिवाट होता, सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी होतं. सुंदर असं वातावरण पाहिलं नारदजींनी
आणि नारदजींनी सुंदर वातावरण पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी नारदजींचं मन शांत झालं आणि नारदजींना वाटलं आपण याच ठिकाणी तप करू. आणि नारदजी त्या ठिकाणी तप करण्यासाठी तिथेच बसले आणि तप करायला लागले, तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करू लागले नारदजी आणि एवढं तप केलं त्यांनी. आता नारदजी तप करतात ही बातमी कळाली इंद्राला. तर इंद्राला ही बातमी कळाली. मग इंद्रानं विचार केला, अरे नारदजी तप करतात, मग नारदजी तप करतात, त्यांनी तप केल्याच्या नंतर देव प्रसन्न झाल्याच्या नंतर नारदजींनी जर आपलं आसन मागितलं, आपलं स्वर्ग मागितलं तर माझी खुर्ची निघून जाईल. म्हणून आपण काही केलं तरी नारदजींची तपश्चर्या भंग करायची असं ठरवलं. मग इंद्रानं ठरवलं आणि इंद्रानं सांगितलं, सर्व गंधर्वांना बोलवलं, अप्सरांना बोलवलं, सर्वांना बोलवलं आणि सांगितलं, जा नारदजींची तपश्चर्या भंग करा. मग सर्व गंधर्व, सर्व अप्सरा, कामदेव हे सर्वजण निघाले कुठं, जिथे का नारदजी तपश्चर्या करत होते ना त्या ठिकाणी गेले. आले, नारदजींचं भजन चालू होतं. नारदजींचं भजन चालू होतं. नारदजी भजनामध्ये तल्लीन होते आणि भजन करत असताना इंद्रानं सांगितलं, अप्सरांना नृत्य करण्याकरिता सांगितलं. गंधर्व वाजवत होते, अप्सरा नृत्य करत होत्या, काम स्वतःचा प्रभाव दाखवत होता. सुंदर अशा अप्सरा नृत्य करत होत्या. सुंदर ना नृत्य करतात. नृत्य करून करून अप्सरांचे पाय दुखायला लागले, घुंगरं पडले, तरी नारदजींची तपश्चर्या भंग होईना. कामदेव थकला, अप्सरा थकल्या, गंधर्व थकले, तरी इंद्र म्हणतो वाजवा, चलू द्या, चालतंय. पण काही केल्यानं नारदजींची तप भंग होईना. काय करावं? इंद्राला भयंकर राग आला आणि इंद्राने सांगितलं, थांबा. आणि थांबा म्हणल्याच्या नंतर चालते वा, इथे थांबू नका, तुम्ही काही जाऊ नका, तुम्ही थांबा, तुम्ही गेले अवघड. जायला सांगितलं, जा म्हणे इथून चालते वा, थांबू नका. सगळ्या अप्सरा गंधर्व निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर कामदेव त्या ठिकाणी थांबला आणि थोड्या वेळानं लगेच नारदजींनी डोळे उघडले. इंद्राणी आणि कामदेवानी नारदजींच्या पुढे नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर इंद्र म्हणाला, नारदजी तुमच्यासारखे साधू तर जगात नाहीत हो, तुम्ही कामावरती विजय मिळवला. कामावर सहजासहजी कोणी विजय नाही मिळवू शकत, पण तुम्ही कामावर विजय मिळवला. असं म्हणल्याच्या नंतर काम पुढे आला आणि काम पुढे आल्याबरोबर कामानं नमस्कार केला. नमस्कार केला आणि नारदजींनी कामावरती विजय मिळवला म्हणून कामाने दुसरी कृती केली की हार घातला आणि तिसऱ्यांदा कामानं नारदजींची स्तुती केली. आता पहा, काम गेला, कामानं अगोदर काय केलं? नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर आपल्याला पण वाकावं लागतं. अगोदर नारदजींना वाकिलं कामानं. कामाला जरी हरवलं असेल तरी आता काम नारदजींना वाकवतोय. मग काम गेला, नमस्कार केला, दुसऱ्यांदा हार घातला गळ्यामध्ये. का? कामावरती विजय प्राप्त केला तुम्ही नारदजी, म्हणून कामानं नारदजींच्या गळ्यात हार घातला. आता पहा, हार घालण्याकरिता काय करावं लागतं? वाकावं लागतं की नाही? कारण पहा, जगामध्ये सगळ्या दुकाने जरी गेले तर आपण तिथे विजयच मागू.
जीत मागू, पण एक दुकान असते तिथे गेल्याच्या नंतर हारच मागावं लागते. हार म्हणल्याशिवाय गळ्यात हार जात नाही. हार जर गळ्यात घालायचं असेल तर हारच मानावी लागते, वाकावं लागतं. मग असा हा हार नारदजींनी घातला. म्हणजे अगोदर काय केलं, आता अगोदर कामावरती विजय मिळवला, पण ज्यावेळेस कामानं हार घातला त्यावेळेस कामापुढं नारदजी काय झाले, झुकले, वाकले नारदजी. आणि तिसरी कृती अशी केली नारदजींना इंद्रानं नारदजींची स्तुती केली. काय केली, स्तुती केली. पहा, स्तुती, कामदेवाने एवढी स्तुती केली नारदजींची. नारदजी, अहो तुम्ही कामाला जिंकलं. अहो जे काम भगवान श्री विष्णूंना त्रास देतो, भगवान भोलेनाथांना त्रास देतो, सर्वांना त्रास देतो, जे साधू संत आहेत त्यांना त्रास देणारा हा मी, माझ्यावर तुम्ही विजय मिळवला. अशा प्रकारे स्तुती केली. पण एक सांगू का मायबाप, जीवनामध्ये स्तुती ही घातक असते. कारण पहा, जीवनात आपल्याला आपली स्तुती ऐकायला फार आवडते, खूप आवडते. निंदा आपली ऐकायला आपल्याला आवडत नाही. जो आपली स्तुती करतो तो व्यक्ती आवडतो. आणि आपली स्तुती सुद्धा आपल्या कानाला ऐकायला कशी वाटते, गोड वाटते, ती ऐकावं अशी वाटते स्तुती आपल्याला. पण स्तुती माणसासाठी घातक असते. आता एखाद्या तुम्ही धर्म कार्यामध्ये जर दान धर्म केलं आणि एखाद्यानं स्तुती केली, बाबा चांगली गोष्ट आहे, स्तुती केली ना, ती स्तुती चांगली आहे. पण तुम्ही चोरी केली आणि एखाद्याने थाप दिली, वा फट्ट्या काय सुंदर चोरी केली, अशी चोरी करून आणत जा, ही स्तुती कशी आहे, घातक आहे. मग जीवनात घातक स्तुती करणारे भरपूर लोक आहेत. पण स्तुती ही घातक असते, माणसाला कुठे ना कुठे फसवते, घातक स्तुती असते. पहा, तुम्हाला एक पटवून देण्यासाठी उदाहरण सांगेल, लक्ष द्या बरं. स्तुती कशी असते, स्तुती घातक असते, पण ती आपल्याला ऐकायला फार आवडते, प्रिय वाटते. ती कशी असते स्तुती, लक्ष द्या. 3 जणी मुली होत्या. माझ्या गुरुवर्य सतत हे उदाहरण सांगतात. 3 जणी मुली होत्या, दिसायला सुंदर होत्या, एवढ्या सुंदर दिसायच्या, भुजंगासारखी अशी वेणी होती, काळे खपकेस होते, दिसायला सुंदर होत्या. त्यांची नासिक आणि भोवळ्या म्हणजे जसं काही धनुष्याला जोडलेला बाणच, एवढ्या सुंदर दिसायच्या, एवढ्या सुंदर दिसायच्या. गोऱ्या गोऱ्या होत्या, गुलाबी त्यांचे ओठ होते, सुंदर अंग कांती होती. चलायला जर लागल्या ना, हरणीसारख्या ठुमकत ठुमकत चलायच्या, एवढ्या सुंदर दिसायला होत्या, एवढ्या भारी दिसायच्या. पण त्यांचं लग्नच जमत नव्हतं. आताच्या काळात त्यांचं लग्न लवकरच झालं असतं, पण त्यांचं लग्न जमत नव्हतं. का जमत नव्हतं त्याचं कारण असं आहे, त्या 3 जणी होत्या, पण सरस्वती मातेनं त्यांना वाचा जरा कमी दिलती, वेगळीच दिलती. 3 जणी दिसायला सुंदर होत्या, पण त्यामध्ये 3 कशा होत्या, एक बोबडी होती, एक तुतानी होती आणि एक गेंगाणी होती. कशा होत्या 3? एक बोबडी, तुतानी आणि गेंगाणी, अशा 3 जणी होत्या. या 3 जणी दिसायला सुंदर होत्या, पण यांच्या वाणीमध्ये दोष असल्यामुळे यांचं लग्न जमत नव्हतं. यांचे वडील थकले होते त्यांना स्थळ पाहून. आता मात्र वडील थकले आणि वडील म्हणाले, पोरींनो हे पहा, आता तुम्हाला शेवटचं स्थळ आहे हे. आता यावेळेस तुम्ही जर बोललात आणि हे पाहुणे जर निघून गेले तर तुम्हाला तुमचं तसंच ठेवणार, तुमचं लग्नच लावणार नाही. बाप वैतागला होता. ठीक आहे म्हणाले. त्या पाहुणे बघण्याकरिता आले, पाहण्यासाठी आले, पाहण्याकरिता आले. आणि सर्वांनी मुली बघितल्या, सुंदर वाटल्या, दिसायला किती सुंदर आहेत, काय सुंदर मुली आहेत. पाहुण्यांनी पाहिलं, त्यांना ते आवडलं. पटल्यामुळे तुमच्या मुली आम्हाला आवडल्या असं म्हणल्याच्या नंतर आवडल्या, मग आता लग्न जमलं. तर पाहुणे बघायला आल्याच्या नंतर पण आपल्याकडे जेवण करतात, जेवण बनवतात पाहुण्यांसाठी. मग त्या मुलीने सुंदर स्वयंपाक बनवला पाहुण्यांसाठी, एवढा सुंदर स्वयंपाक बनवला, खूपच सुंदर सुंदर असे पदार्थ बनवले. कढी बनवली, भात बनवला, आमटी बनवली, बटाट्याची सुकी भाजी, टमाट्याची सुकी भाजी, भरपूर स्वयंपाक बनवला. सुक्या भाज्या 4-5, भजे, कुरडई, पापडी, शिरा, भात, कढी, सगळं काही बनवलं भरपूर. पण मग नाव येणं, नाव घ्यायचं म्हणलं उगं तुमच्या पण तोंडाला पाणी आहे, अजून उशीर आहे जेवायला. मग
एवढे सगळे पदार्थ बनवले, एवढा सुंदर स्वयंपाक करायच्या त्या. पुरणपोळी तर एवढी सुंदर बनवायच्या, ज्याचे 32च्या 32 रिटायर्ड आहेत ना ते सुद्धा पोट भरून खाई, एवढा सुंदर स्वयंपाक करायचा. मग सर्वांना वाढत होते त्यांचे वडील. वाढत असताना वडील देत होते, सर्वजण स्तुती करत करत खात होते. सुंदर स्वयंपाक झाला होता. सर्वांना स्वयंपाक सुद्धा खूप आवडला, मुली सुद्धा आवडल्या. पण त्यांच्यामध्ये एक छोट्या पोटाचा एक माणूस होता. छोट्या पोटाचा माणूस होता आणि त्याचं जेवण लवकर झालं. त्यानं विचार केला, अरे पुरी दिसायला सुंदर आहे, पुरी स्वयंपाक चांगला करतात, पण पुरी आल्यापासून कसं काय बोलल्या कसं काय नाहीत अजून, असं म्हटला. ते विचार केला, काही करून आपण या पुरींना बोलतं केलं पाहिजे. कारण तो पाहुणा साधा नव्हता, तो कसा होता, 12 गावचा. हा, 12 गावचं काय पाणी पिलेला होता. त्यानं विचार केला, काही करून आपण यांना बोलतच करायचं. म्हणून त्यानं ठरवलं. त्याचं जेवण झालं होतं तरी पण त्यानं काय केलं, वाटी भरून कढी मागितली, कढी द्या म्हणे. वाटी भरून कढी घेतली. आणि कढी ही असा पदार्थ आहे की ती पिल्याशिवाय, तिला जर खायचं म्हणलं तर फुरकाच मारावा लागतो. फुरका मारल्याशिवाय ती कढीची चवच कळत नाही माणसाला. मग ते छोट्या पाहुण्यानं वाटीत कढी घेतली, फुरकन फुरका मारला. जसा फुरका मारला तेव्हाच बरोबर लगेच म्हणाला, वाह काय सुंदर झाली ही कढी, काय काय टाकलं असेल या कढीला. असं म्हणलं बरोबर जिनं कढी बनवली होती ना ती पातीला घेऊनच बाहेर आली. ती म्हणाली, चांगली झाली कढी, अहो थकालपासून धामाधूम झाले, जीव घातला घ्या थोली थोली फली फली खोली. असं म्हणल्याच्या नंतर तेवढ्या दुसरी आली. दुसरी म्हणते, आता तत्ता दे तत्ता कशाला त्याच्या बाबू आली. या असं अडकळत बोलत होती. आणि अशा 2 जणी आल्या. तिसरी तर लगेच धावत पळत आली. तिसरी म्हणती, म्हणणं म्हणणं जमण्या ना म्हणणं. तेव्हा ना कळणं का, कळणं मागच्यांना कळणं का. हे ऐकलं त्या सर्व पाहुण्यांनी. जे कढी पित होतं त्या कढीच्या पातेल्यातच पडलं. तोंडाने कढी वाढायची तर नाकानेच कढी वाढायला लागलं. एकाच्या तर शिरात उन्हाळ्यात बसला. जसे पाहुणे जेवणाच्या ताटावरून उठले तसे तिकडून त्यानं मारला. कधीच कुसनूर आले नाही, तिकडूनच तिकडं. कशामुळे झालंय, हा कशामुळे झालं, स्तुती केल्यामुळे. स्तुती केली ती मुलगी फसली आणि सगळं आहे ते लग्न सुद्धा मोडलं. मग जीवनामध्ये स्तुती कशी असते, घातक असते. हीच स्तुती नारदजींची केली. कुणी, कामानं नारदजींची स्तुती केली. नारदजींची स्तुती केली. नारदजींची स्तुती केल्याच्या नंतर नारदजींना